गुड मॉर्निंग मुलांनो. गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं की आकाशातले जे तारे आहेत ते आपल्याला लुकलुकताना दिसतात. पण ते खरं-खरं लुकलुकत नाहीयेत. आणि तसं का होतंय? कारण एकच आहे, प्रकाशाचं अपवर्तन. आणि ते कसं होतंय ते आपण बघितलं, की प्रकाश जो आहे एकदम सरळ ताऱ्यापासून आपल्यापर्यंत न पोहोचता त्याचा रस्ता बदलत तो येतोय आपल्यापर्यंत. है ना? हवेमधून त्याचं अपवर्तन झाल्यामुळे आणि म्हणून मग ते आपल्याला लुकलुकताना दिसतात. तर आपण आता पुढचा भाग बघूयात. एक मिनिटं, मी तुमचं पुस्तक शेअर करते. हो, अच्छा, एक मिनिट हां. मी चुकून तुमचं हे पुस्तक नाही उघडलं. दुसरं पुस्तक उघडलं. थांबा 1 मिनिट. हां, घ्या. चला, हे बघा, प्रकाशाचे अपवर्तन. हे आपण बघितलेले तारे का लुकलुकतात. बरोबर आहे? आज आपण हा वाला टॉपिक बघणार आहोत. गेल्या वेळी आठवते, आपला क्लास संपवताना मी तुम्हाला सांगितलेलं, की सूर्य क्षितिजाच्या खाली आहे. तरी सुद्धा तो 2 मिनिटं लवकर आपल्याला दिसतो. आणि संध्याकाळच्या वेळी पण सूर्य मावळलाय. मावळल्यानंतर पण म्हणजे तो क्षितिजाच्या खाली गेला तरी पण 2 मिनिटं उशिरापर्यंत आपल्याला दिसतो. असं करून आपल्याला रोज 4 मिनिटं एक्स्ट्रा सूर्यप्रकाश मिळतोय. आणि कशामुळे होतंय ते? अगेन हे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसते मुलांनो, हे बघा, काल मी जशी आकृती काढलेली तशीच ही सेम टू सेम आकृती. ह्याच्यामध्ये दिसते तुम्हाला, हे आपल्या वातावरणाची थर, बरोबर आहे? आपलं जे वातावरण आहे, हवेची घनता कमी जास्त होते. तर सकाळच्या वेळी सूर्य बघा दिसते तुम्हाला, हे क्षितिजाच्या खाली येतो आणि ही त्याची वास्तविक स्थिती आहे. पण मग आता सूर्याचा हा किरण बघा, इथून गेला सरळ, इथे बघितलं वाकडा झाला, रस्ता त्याने त्याचा बदलला. का बरं? का बरं त्याने रस्ता बदलला? थांबा, ही ना मुलांनो 1 मिनिटं. ह्या आकृतीला ना मी माझ्या व्हाईट बोर्डवरती घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. 1 सेकंड थांबा. 1 सेकंड थांबा. व्हाईट बोर्ड ओपन होतोय. तर आपण काय बघितलेलं होतं, की ज्यावेळी हवा विरळ माध्यमातून दाट माध्यमामध्ये जाते, तर ती काय होते? जो आपला जो लंब आहे, स्तंभिका आपण ज्याला म्हणतो, ते स्तंभिकेच्या कडे वळते. हे तुम्ही केलेलं आठवत असेल तुम्हाला. आणि ज्यावेळी ती दाट माध्यमातून विरळमध्ये येते, त्यावेळी ती स्तंभिकेपासून लांब जाते. तर इथे काय होतंय बघा, सूर्य आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये काय आहे? निर्वात आहे. तिथे कुठलंच माध्यम नाहीये. पण ज्यावेळी प्रकाश पृथ्वीच्याकडे येतोय, पृथ्वीच्या तर अवतीभोवती आपलं वातावरण पसरलंय ना, आणि वातावरण जे आहे ते निर्वातापेक्षा ऑब्व्हियसली दाट आहे ते. आणि मग त्याच्यामुळे इथे आता प्रकाश काय होतंय, त्याचं अपवर्तन होतंय आणि तो त्याची दिशा बदलतोय. तो स्तंभिकेच्या कडे वळत येतोय. ठीक आहे? तर त्याच्यामुळे मग काय होतंय बघा,
शेवटचा जो प्रकाशाचा किरण बघा पृथ्वीपर्यंत पोहोचला, तर ऍक्च्युअल मध्ये मग आपल्याला काय वाटतं? मागे त्याची दिशा कुठे आहे? दिसते ही स्ट्रेट लाईन जी डॉटेड काढलेली ही इथूनच प्रकाश आलाय असं आपल्याला वाटतं. इकडून वळून आलाय तो, पण इकडूनच तो प्रकाश आलेला आहे आणि मग आपल्याला इथे सूर्य असल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारे आपल्याला वास्तविक सूर्य वरती आल्यासारखा दिसतो. आणि बघा हे नेचरने आपलं किती सुंदर बनवलंय. बरोबर प्रकाश सरळ दुसऱ्या दिशेत न जाता वळत, वळत, वळत बरोबर पृथ्वीकडेच येतोय. जिथे लोकांना त्या प्रकाशाची गरज आहे. है ना? सो सी हाऊ ब्युटिफुल द नेचर इज. बरं थांबा, आता माझा व्हाईट बोर्ड ओपन झालाय. मी हे चित्र व्हाईट बोर्डवर घेऊन शेअर करते. थांबा, आता माझं पूर्ण स्क्रीन मी शेअर करते. अच्छा, शहाडाचे मुलं आले का? गर्ल्स प्लीज ट्राय करा, नेक्स्ट टाइम जॉइन करचाल वेळेवरती. मी आता 2-3 गोष्टी सांगितल्या ऑलरेडी, परत थोडंसं रिपीट करते. अच्छा, आज खोकराले नवीन स्कूल जॉइन झाले. बरं. मुलांनो, तुम्ही लाईव्ह नसला ना क्लासला मजा नाही येत. त्याच्यामुळे तुम्ही वेळेवर जॉइन करत जावा. बघा, जसं लास्ट क्लासमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल, की सूर्य बघा हा क्षितिजाच्या खाली आहे. तरी पण आपल्याला 2 मिनिटं आधी लवकर दिसतो. मावळताना पण तसंच होतं. त्याच्यामुळे सकाळी 2 मिनिटं आणि संध्याकाळी 2 मिनिटं आपल्याला 2 मिनिटं, 2 मिनिटं असं करून 4 मिनिटं एक्स्ट्रा सूर्याचा प्रकाश मिळतोय. आणि बघा ते कसं होतंय. बघा, इथे इथे दिसते मुलांनो, सकाळी अजून सूर्य उगवला नाहीये. हा बघा, हे ते लिहिले क्षितिज. क्षितिजाच्या तो खाली आहे. आणि क्षितिजाच्या खाली असला तरी पण आता तुम्ही बघू शकता, हा बघा, हा प्रकाशाचा किरण, हा जो दिसतोय तुम्हाला पिवळा, हा इथून असा सरळ निघून जाण्याच्या ऐवजी, एक मिनिट, माझी ती रेषा सरळ नाही बनली. हे बघा, ही अशी जी प्रकाशाची लाईन ही अशी बघा सरळ, हे सरळ इकडे जायला पाहिजे, म्हणजे पृथ्वीपासून लांबच कुठेतरी निघून जायला पाहिजे. तर अशी सरळ न जाता काय होतंय, इथे जर बघा आपण, ही आता आपली बाउंड्री आहे ना, हे बघा, ही आता आपली अशी बाउंड्री आहे. आणि ह्याला जर आपण अशी सरळ स्तंभिका काढली, ही अशी जर इथे सरळ स्तंभिका काढली, तर तुम्हाला दिसते मुलांनो, ह्या स्तंभिकेला बघा, इथे हा स्तंभिकेच्या कडे वळला की नाही, हा प्रकाशाचा किरण इकडे सरळ न जाता स्तंभिकेच्या कडे वळला. कारण इथे काय आहे, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये हे निर्वात आहे. आणि आपलं हे इथून इथपर्यंत हे वातावरण चालू होतंय. बरोबर आहे? मग वातावरण दाट आहे. निर्वातापेक्षा वातावरण दाट आहे. त्याच्यामुळे प्रकाशाचं इथे काय होते बघा, पहिल्यांदा इथे अपवर्तन होते. परत इथे आला प्रकाश, दिसतोय तुम्हाला, परत इथून पण तो वळलाय. दुसऱ्या लेयरला इथे परत अपवर्तन होते. परत इथे तिसऱ्या लेयरला पण अपवर्तन होते. म्हणजे प्रकाश सरळ न जाता 2-3 वेळा असा रस्ता त्याने बदलत बदलत मग इथे पृथ्वीवरती पोहोचला. आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी मग इथे जो माणूस उभा असेल, तर
त्याच्यासाठी त्याला काय वाटतं, त्याच्या डोळ्यामध्ये ही जो शेवटचा प्रकाशाचा जो किरण गेलाय, त्याला जर आपण मागे वरती स्ट्रेट लाईन बनवली तर बघा त्याला वाटतं की मग इथे सूर्य आहे. अशा प्रकारे मग ही ऍक्च्युअल मध्ये वास्तविक स्थिती आहे सूर्याची. पण आपल्याला असं वाटतं की सूर्य इथे आहे. म्हणजे आपल्याला सूर्य उगवलेला जाणवतो म्हणून याचं नाव दिलंय आभासी स्थिती, कारण आपल्याला भास होतोय की सूर्य तिथे. तर अशा पद्धतीने सूर्य अजून उगवला नाहीये तरी पण 2 मिनिटं आधी तो आपल्याला दिसतोय. मावळताना पण सेम तसंच होतंय. सूर्य ऑलरेडी मावळलेला असतो. पण परत त्याच्या प्रकाशाचे जे अपवर्तन होत होत आपल्याला इथे त्याची वरती स्थिती दिसते. ठीक आहे. थांबा आता मला बघू द्या तुम्हाला. काय समजवलं मी, कोणाकोणाला समजले हात वर करा. मी माझी स्क्रीन घालवली कारण मला तुम्हाला बघायचं होतं. नाहीतर मला स्क्रीनच दिसते, तुम्ही नाही दिसत. आम्ही आता स्वतःला छोटं पण केलंय. हात वर करा कोणाकोणाला समजलं. नाही समजलं? सूर्याची वास्तविक स्थिती आणि आभासी स्थिती नाही समजलं? कोणालाच नाही समजलं? अच्छा बरं ठीक आहे थांबा. मला आधी हे बघू देत तुम्ही लक्ष देऊन ऐकताय का? जी मुलं माझं लक्ष देऊन ऐकत आहेत, ती मुलं त्यांचा डावा हात वर करतील. डावा हात कळतो, डावा, डावा कुठला हात असतो? डावा हात मुलांनो. आता हे पहिलीच सांगू का मी डावा हात आणि उजवा हात कोणता? हा, ठीक आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करते. ठीक आहे. ताऱ्यांचे लुकलुकणे कोणाला कळलेलं? तारे का लुकलुकतात? शहाडाचं स्कूल होतं गेल्या क्लासमध्ये. ताऱ्यांचं लुकलुकणं कळलेलं? हा, मग सेमच आहे हे पण. बघा, मी स्वतःच आकृती काढून आता परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय मुलांनो. आता तुम्ही नीट लक्षच देऊन नाही ऐकलं तर मग कोणताच टीचर तुम्हाला चांगलं एक्सप्लेन नाही करू शकत. ठीक आहे. तर बघा ही आहे आपली पृथ्वी. बरोबर आहे? ही आपली पृथ्वी आहे. आणि तुम्हाला माहितीये पृथ्वीच्या भोवती हवेचं जे आपलं काय आहे असं वातावरण आहे. बरोबर आहे? आता इकडे काय आहे? समजा आपला इकडे सूर्य आहे. अजून तो इथे एक माणूस आहे ना, तर तो माणसाच्या नजरेचं आता खालचं इथे हे आपलं काय क्षितिज आहे. आणि क्षितिजाच्या इथे खाली आहे सूर्य. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीये मुलांनो, मग हे पृथ्वी आणि सूर्यामध्ये खूप सारं अंतर आहे आणि मधल्या जागेत काहीच नाहीये. काय आहे तिथे? निर्वात. निर्वात म्हणजे काय असतं माहितीये ना? तिथे ना हवा ना पाणी म्हणजे कुठलंच माध्यम नाहीये. मोकळी जागा आहे, मोकळ जागा आहे. आता होतंय काय? आता हे नीट बघा. आता हा प्रकाशाचा एक किरणाबद्दल आपण एक्सप्लेन करतोय. पण नंतर ना जे आहे तुम्हाला खूप साऱ्या किरणांबद्दलच ऍक्च्युअल मध्ये आहे. तर बघा, हा इथे अशी लाईट पडली. वातावरणावरती इथे असा प्रकाशाचा पहिला किरण पडला. आता हा जो किरण आहे मुलांनो, बघा. आता ह्याला मी लाईट कलर घेते थोडा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. हा किरण आता असा हा सरळ जाण्याच्या ऐवजी हा असा सरळ जायला पाहिजे की नाही? हा सरळ जाण्याच्या ऐवजी वातावरणाला आला ना तो, वातावरणाला टच झाला, वातावरणामध्ये गेला. तर त्याच्यामुळे काय होतंय? हे बघा. ह्या वातावरणाच्या आतमध्ये आलाय समजा तो. तर आता त्याच्यामुळे काय होतंय, की प्रकाशाचं अपवर्तन होतंय. इथे जर आपण समजा स्तंभिका काढली, ही अशी स्तंभिका काढली इथे. मग हा जो प्रकाशाचा किरण होता, हा सरळ न जाता काय होणार? हा असा स्तंभिकेच्या बाजूने वळतो. हे शिकलोय आपण प्रकाशाचं अपवर्तन काय असतं तेव्हा आपण शिकलेलो आहे. बरोबर आहे? हा असा इकडे वळतो. असं करत करत
आता समजा इथे दुसरा थर आहे वातावरणाचा, म्हणजे ज्याची घनता वेगळी आहे. एक मिनिट. आता समजा हा इथे असा वातावरणाचा दुसरा थर आहे. मग इथे बघा, दुसऱ्या थराला जिथे तो स्पर्श करतोय तिथे पण तो सरळ न जाता, आता काय होणार आहे, असं सरळ न जाता परत तो काय करणार आहे, स्तंभिकेच्या दिशेने वळणार असा. अजून थोडा वळेल तो आणि मग तो डोळ्यामध्ये चाललाय. असं करत करत प्रकाश तुम्ही बघू शकता, त्याची सरळ रेषेत हा जो प्रकाश सरळ रेषेत जो जायला पाहिजे होता, हा असा सरळ सरळ बघा, हा इथून असा सरळ जायला पाहिजे होता. हा असा सरळ जायला पाहिजे होता. तर सरळ न जाता त्याने काय केलं, त्याची दिशा बदलत बदलत गेला. हे बघा, असं गोलाकार जसं की त्याने रस्ता घेतलाय आणि मग तो डोळ्यात आलाय. कळते तुम्हाला? हा असा सरळ न जाता त्याने गोलाकार रस्ता घेतला. का बरं? कारण तो पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आला. आणि मग आता जो शेवटचा प्रकाशाचा किरण आहे, हा शेवटचा जो प्रकाशाचा किरण ह्या ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये गेला किंवा आपल्या डोळ्यात गेला, मग त्याला काय वाटतं ना, हा प्रकाश सरळ म्हणजे इथून कुठून तरी आलाय. कळतंय? हा प्रकाश सरळ म्हणजे इथून कुठून तरी आलाय आणि मग त्याला असं वाटतं, की इथेच सूर्य आहे. इथून प्रकाश आलाय म्हणजे सूर्य इथेच आहे. ठीक आहे. पण हा आहे आपला वास्तविक सूर्य. खरं जो सूर्य आहे तो. आणि इथे आपल्याला जो दिसतोय ती त्याची आभासी अस्तित्व आहे त्याचं ते. म्हणजे आपल्याला आभास होतोय की तिथे सूर्य आहे. अशा प्रकारे सूर्य अजून उगवलेला नाहीये, तरी पण तो 2 मिनिटं आधीच आपल्याला दिसतो आणि मावळल्यानंतर पण 2 मिनिटं झाल्यावर तरी पण तो आपल्याला दिसतो. 2 मिनिटापर्यंत म्हणजे. आता कळलं? हात वर करा आता ज्यांना ज्यांना कळलं. व्हेरी गुड. ठीक आहे. तर अशा बघा तुम्ही किती वंडरफुल आहे निसर्ग आपला, की बरोबर सूर्य म्हणजे सूर्याची किरण गोलाकार असा रस्ता घेऊन पृथ्वीवर येतात आहेत. जसं की त्याला माहिती असेल की पृथ्वीवर माणसं आहेत आणि त्यांना प्रकाशाची गरज आहे. है ना? वंडरफुल आहे आपलं नेचर. ठीक आहे. चला आता पुढच्या भागाकडे वळूयात. अजून एक गोष्ट सुंदरशी मुलांनो, तुम्ही नीट कधी बघितलंय? सूर्य सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी उगवतोय आणि मावळतोय, असा सुंदरसा ऑरेंज कलरचा आणि मोठा दिसतो आकाराने, है ना? एखाद्या फळासारखा. म्हणूनच नाही का आपली स्टोरी बनवलेली आहे, की हनुमानाला वाटलं ते फळच आहे. आणि रात्रीच्याच वेळी म्हणते. दिवसा कसा दिसतो बघितले तुम्ही? दिवसा तसं आपण डायरेक्ट नाही बघू शकत सूर्याकडे, पण तरी पण थोडं वाकड्या नजरेने जर बघितलं आपण, तर दिवसा तो एकदम पांढरा शुभ्र दिसतोय, पण त्याचा आकार लहान दिसतोय. म्हणजे सकाळी सूर्य मोठा दिसतोय आणि दिवसा लहान दिसतोय आकाराने. कोणी कोणी हे बघितलंय, नोटीस केलंय, की सकाळी सूर्य मोठा दिसतोय आणि दुपारी लहान दिसतोय. सूर्याचा आकार कसा काय बदलला? मग अजूनपर्यंत तुम्हाला हा प्रश्न नव्हता पडला, अरे सूर्याचा आकार कसा काय बदलला? सूर्य थोडी ना छोटा मोठा होत असेल. हं? सूर्य छोटा मोठा होत नसेल. जसं खूप जेवल्यावरती तुमचं पोट मोठं होतं, आपलं सगळ्यांचंच होतं. आणि जेवण नसेल तर छोटं होतं. असं सूर्य थोडी ना छोटा मोठा होतोय. है ना? तर मग काय होतंय आता? ते पण आता तुम्हाला सांगते. बघा, सेमच कारण सेमच आहे. प्रकाशाचं अपवर्तन हेच कारण आहे. ठीक आहे? ते एक्सप्लेन करते आता तुम्हाला. बघा, तर ही आता आपली पृथ्वी आहे आणि नीट ऐका हां मुलांनो आता. सूर्य की नाही, ज्यावेळी सकाळ घ्या किंवा संध्याकाळ घ्या, म्हणजे तो क्षितिजाच्या जवळ आहे.
इथे सकाळ म्हणूयात आपण, उगवलंय, आणि इथे आपण घेऊया संध्याकाळ. ठीक आहे. होतंय काय, नीट बघा आता मुलांनो. हे पृथ्वी आणि सूर्यामधलं हे अंतर बघा, हे वालं. हे अंतर जास्त आहे, बरोबर. हे अंतर काय आहे, जास्त आहे. आणि शिवाय सकाळी आणि संध्याकाळी तापमान पण कमी असतं. इथे पण कमी तापमान. आता मला एक गोष्ट सांगा, ही गोष्ट मी तुम्हाला गेल्या क्लासमध्ये सांगितलेली होती, तुम्हाला आठवते का मला बघायचे, नंतर मी स्क्रीन दाखवते. हवेची किंवा कुठल्या पण वस्तूची, स्थायू, द्रव आणि वायू, 3 वस्तू आहेत आपल्याकडे, 3 वेगळ्या वेगळ्या पदार्थांच्या अवस्था आहेत. तापमान वाढवलं म्हणजे समजा आपण त्या वस्तूला गरम केलं की घनता म्हणजे त्याचा जो दाटपण आहे तो वाढतो की कमी होतो, सांगा मला. जे म्हणतात ते वाढतो त्यांनी हात वर करा. घनता, तापमान गरम केल्यावर घनता वाढते, दाटपणा म्हणजे त्याचा घट्टपणा गरम केल्यावर त्याला वाढतो, वाढतो असं जे जे म्हणतात ते हात वर करा. बरं, हात खाली करा. जे म्हणतात ते नाही, कमी होते, घनता कमी होते गरम केल्यावर, त्यांनी हात वर करा. काही जणांनी हात वर केलाय, घनता कमी होते. अच्छा, आता मुलांनो सिंपल एक्झाम्पल देते आणि परत मी हा प्रश्न विचारेल. बर्फ, बर्फ घ्या किंवा गुळ घ्या, स्थायू अवस्थेतला गुळ घ्या, गुळच घेऊया, बेस्ट एक्झाम्पल. दाट आहे तो. आता तुम्ही त्याला गॅसवर ठेवून एका भांड्यात ठेवून गरम करायला सुरुवात केली, वितळायला लागतो तो, काकवी बनते त्याची. मग मला सांगा, घनता वाढली की कमी झाली? कमी झाली. हा, मग आता मला परत सांगा, परत सांगा मग मला आता. मग वस्तूला गरम केल्यावर म्हणजे वस्तूचं तापमान वाढवल्यावर त्याची घनता वाढते की कमी होते? कमी होते. आणि वस्तूला थंड केलं तर त्याची घनता वाढते की कमी होते? वाढते. हा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथे काय होते, आता सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी तापमान कमी आहे. तापमान कमी आहे म्हणजे हवेमध्ये काय आहे, थंडावा आहे. हवेमध्ये थंडावा आहे, हो की नाही? हवेत थंडावा आहे, त्याच्यामुळे काय आहे, तापमान कमी आहे आणि इथे घनता जास्त आहे. कळतंय? म्हणजे जी आपली ही जी हवा असेल, हे जे वातावरण असेल ते जास्त दाट असेल दिवसाच्या तुलनेत. त्याच्यामुळे मग काय होतंय, एकतर अंतर पण जास्त आहे आणि घनता पण जास्त आहे. त्याच्यामुळे मग हे जो प्रकाश आपल्याकडे येतो मुलांना, सूर्यापासून जो प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतो त्याचं खूप वेळा अपवर्तन होत होत येतो आणि त्याच्यामुळे मग ना जो खरा खरा जो सूर्य आहे ना त्याच्या अवतीभोवती पण मग आपल्याला त्याच्या प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळे त्याची आभा दिसते, म्हणून तर आपण म्हणतो आभासी सूर्य. कळतंय? म्हणजे सूर्य एवढाच आहे पण त्याच्या प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळे काही प्रकाशाची किरणं आपल्याला असं वाटतात हितनं आलेत, इकडून आलेत, इकडून आलेत असे वाटतात. मग अशी जसं सांगितलेलं, इकडचा प्रकाशाचा किरण इकडं गोल गोल वळून आलाय. थांबा एक मिनिट, हे बघा, ही सूर्याची कडा आहे की नाही, इकडचा प्रकाशाचा किरण इकडे आपल्याकडे गोल गोल वळून आलाय. पण मग शेवटचा जो त्याचा जो किरण आहे त्याला आपण सरळ रेषेमध्ये जर काढायला गेलं, हे बघा, ह्याला आपण जर सरळ रेषेत काढलं तर आपल्याला काय वाटतं, हा प्रकाशाचा किरण इथून आलाय, इथून आलाय असं आपल्याला वाटतं. असंच करून खूप सारे प्रकाशाचे मिळून काय करतात, सूर्य ऍक्च्युअल मध्ये एवढा असतो पण त्याचा आकार आपल्याला एवढा जाणवतो. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी सूर्य मोठा दिसतो. आणि दिवसा काय होतंय, दिवसा काय होतंय, सूर्य एकदम डोक्यावर आहे इथे. त्याच्यामुळे पृथ्वी आणि सूर्यामधलं हे जे अंतर आहे ते अंतर पण कमी आहे आणि तापमान वाढतंय.
तापमान वाढल्यामुळे मग हवा काय होते, दाटच्या ऐवजी ती विरळ बनते. आणि त्याच्यामुळे प्रकाशाचं अपवर्तन जे आहे ते नाच्या बरोबर होतं, म्हणजे होतच नाही जवळ. आणि जो ऍक्च्युअल मध्ये खरा खरा सूर्य आहे तेवढ्याच आकाराचा आपल्याला दिसतो. कळलं? कोणाकोणाला कळलं? हात वर करा. पक्का कळलंय? काही मुलांची हो. चुळबुळ चालू आहे. नाही, शहाड्याच्या मुलांचं नाही म्हणत, बाकी काही मुलांची इथे खोकरालेमध्ये मुलांची चुळबुळ चालू आहे. मग कसं कळलं रे तुम्हाला? लक्षच नाहीये तुमचं तर. प्रश्न विचारू का? मुलांनो, जरी आपण ऑनलाईन असलो ना, तरी तुम्ही विसरताय की तुम्ही मला दिसताय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तर प्लीज नीट लक्ष देऊन ऐका. 10वीचं वर्ष तुमचं. जेवढं सगळीकडून तुम्हाला चांगल्या चांगल्या नवीन गोष्टी ज्ञान मिळते, तेवढं तुमच्यासाठी त्याचा फायदा होईल. अच्छा, कोकराली मुलांनो, तुम्ही कॅमेराच बंद केला हा. तुम्ही दिसताय म्हटल्यावर कॅमेरा चालू करा चला. आणि आपला हा क्लास रेकॉर्ड होतोय. सगळं रेकॉर्ड होतोय, तुम्ही विसरू नका. चला आता पुढचा टॉपिक बघूयात आपण. तर 2 टॉपिक बघितले आतापर्यंत आपण. पहिला की आपल्या दिवसाचा म्हणजे दिवसाचा जो वेळ आहे तो 2 आणि 2 असं 4 मिनिटांनी वाढलाय, कारण आपल्याला 2-2 मिनिटं एक्स्ट्रा प्रकाश मिळतो. आणि नंतर तिसरी गोष्ट म्हणजे सेकंड गोष्ट आपली काय बघितली, की सूर्य आपल्याला छोटा मोठा का दिसतो, सकाळी मोठा दिवसा छोटा असं का दिसतो ते आपण बघितलं. ठीक आहे. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो खूप सुंदर आहे, इंटरेस्टिंग आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाचे अपस्करण. हे दिसतंय तुम्हाला मुलांनो? हे तुम्ही आधी 8वी मध्ये पण शिकलाय. प्रिझम मधून सूर्यप्रकाश घालवला की तो असा 7 रंगांमध्ये छान पैकी विभाजला जातो आणि आपल्याला हे इंद्रधनुष्यासारखे 7 रंग दिसतात. हीच जी प्रक्रिया होती ह्यालाच प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. हे तुम्हाला पाठ करायचंय मुलांना. बघा, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस, हे पृथक्करण म्हणजे सेपरेट होतात, वेगवेगळे होतात. ठीक आहे. हा जरा मराठीचा शुद्ध जड शब्द वापरला, पृथक्करण. तर पदार्थ माध्यमात प्रकाशाचे घटक म्हणजे प्रकाश हा खूप सगळ्या वेगवेगळ्या घटकांनी बनलाय. एकच नुसता किरण नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्येच हा नारंगी रंग आहे, लाल रंग आहे, पिवळा रंग आहे, हिरवा रंग आहे. तर हे सगळे जे रंग आहेत ते सेपरेट होतात, वेगवेगळे होतात. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपस्करण म्हणतो. पुढच्या क्लासमध्ये ही व्याख्या मी तुमच्यापैकी कोणाला तरी उभं करून विचारेल, त्याच्यामुळे हिला अंडरलाईन करून घ्या, वहीमध्ये लिहून काढा छान हँडरायटिंग मध्ये आणि पाठ करा. ठीक आहे. आता हे जे प्रकाशाचे अपस्करण आहे ना मुलांना, आता हे कसं होतंय ते मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते. बघा, ही आपली प्रिझम आहे आणि ही झाली स्तंभिका, बरोबर आहे. आता प्रकाशाचा किरण जो आहे, आता व्हाईट ग्रे कलरचा घेते मुलांना, कारण पिवळा घेतल्यावर मग पिवळा रंग पण तर होणार आहे ना परत. ग्रे कलरचा प्रकाशाचा किरण घेते, कारण व्हाईट कलर ह्याच्यात दिसणारच नाही. हा प्रकाशाचा किरण पडला. नीट लक्ष द्या हा मुलांना. तर हे जे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला माहिती आहे की हे आपले जे मटेरियल आहे इथे, हे पहिले जे माध्यम आहे, ही तर आहे आपली हवा, बरोबर आहे. आणि ही आतमध्ये जी आहे ती काच आहे, म्हणजे हे विरळ माध्यम आहे आणि काच दाट माध्यम आहे. मला सांगा मग, प्रकाश स्तंभिकेच्या विरळ माध्यमातून दाट माध्यमात चाललाय, तो स्तंभिकेच्या कडे वळेल की स्तंभिकेपासून लांब वळेल? सांगा लवकर. शहाड्याच्या मुलींना हे गेले पहिल्याच तासात आपण केलेलं. विरळ माध्यमातून प्रकाश दाट माध्यमात जाताना स्तंभिकेकडे वळतो की स्तंभिकेपासून लांब वळतो? आता पण मी ते जस्ट एक्सप्लेन केले सूर्याचं एक्सप्लेन करताना.
दोनच. लांब. हे तुम्ही जर असं केलं ना, पुढे पाठ आणि मागे सपाट, काही उपयोग नाहीये कुठल्याच क्लासचा. हा, लांब उत्तर चुकीचं म्हणजे जवळच उत्तर असणार. असं नाही रे, समजून उमजून करा. चला, प्रकाश जो आहे तो संपीकेच्या कडे वळतो, प्लीज विसरू नका. ठीक आहे, मग आता काय होतंय नीट बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युअल मध्ये दोन गोष्टी इथे घडतात आहेत मुलांनो. एक तर हा प्रकाशाचा किरण स्तंभिकेच्या कडे असा वळतो बघा, सरळ रेषेत न निघून जाताना तो असा सरळ वळतो. पण नुसता तो सरळ आता वळत नाहीये, म्हणजे हा प्रकाशाचा किरण हा जो असा निघून जायला पाहिजे होता, तो न जाता तो वळला. हा इथे असा वळला बघा, हा असा सरळ न निघून जाता तो इथे वळला. कुठे वळला? हा बघा, हा इथून असा वळला तो. पण आता नुसतं तो वळत नाहीये मुलांना, त्याचे जे रंग आहेत ते पण सेपरेट होतात आहेत. त्याचे जे रंग आहेत ते सेपरेट होतात आहेत. हे बघा, दिसते तुम्हाला ह्या तुमच्या आकृतीमध्ये? दिसतोय लाल, परत हा ऑरेंज, येलो, ग्रीन, दिसतात येते सगळे कलर. हा असा 7 रंगाचा आपलं, चला हीच आकृती मी आता तिकडे घेते. तुम्हाला कळलंय की काय होतंय, तर हीच आकृती आता मी तिकडे घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, तर बघा, हा प्रकाशाचा किरण हा असा सरळ न जाता तो एकतर ते वळला असा, आणि त्याचे कलर पण, रंग पण सेपरेट झाले. आणि हा पहिला रंग बघा, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. ब्ल्यू हा आपल्या मुलांनो स्काय ब्ल्यू कलर आहे, आकाशी रंग आहे हा. ठीक आहे, एक रंग तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आय, इंडिगो म्हणजे हा आपला निळा रंग आहे, प्रॉपर निळा जो असतो तो. आणि हा आपला वांग्याचा कलर असतो ना, तो वांगी कलर आहे. व्हायलेट म्हणजे हा आपला वांगी कलर आहे. तर असे 7 रंगांमध्ये तो विभाजित होतो. आता मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, बघू तुम्ही किती डोकं चालवताय. असं का झालं? का झालं असं? ह्याचं उत्तर मी पहिल्याच चॅप्टर मध्ये ऑलरेडी दिलंय. विरळ माध्यमातून दाट माध्यमात जाताना प्रकाशाबरोबर काय होतंय, हे पहिल्या क्लासमध्ये मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलेलं. तुम्ही सायकलवरून चाललाय आणि अचानक रस्त्यामध्ये खूप गर्दी झाली, तर तुम्ही काय करता? शॉर्टकट रस्ता घेतात. हा, इथे त्यांनी शॉर्टकट तर घेतलाच. शॉर्टकट घेतल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याची दिशा बदलली. मग आता पहिलं तर कळलं की इथे 2 गोष्टी होतात आहेत मुलांना. एकतर प्रकाशाचं अपवर्तन पण होतंय, म्हणजे दिशा बदलून त्यांनी शॉर्टकट पण घेतला. आणि दुसरी गोष्ट काय केलीये, रंग का वेगवेगळे झाले? प्रकाशाचे रंग वेगवेगळे का झाले? आता ते मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पलने सांगते. आता समजा तुम्ही सायकलवरून एकटे नाही चाललाय, सायकलवरून तुम्ही एकटे नाही चाललाय, एका रांगेत, एका रांगेत तुम्ही 7 स्टुडंट्स चाललाय तुमच्या वर्गातले, बरोबर एका रांगेत, एका सेम समान स्पीडने, मागे पुढे आहे पण गती सेम टू सेम आहे. त्याच्यामुळे तुमच्यामधलं जे अंतर आहे ते पण सेम टू सेम आहे. जसं बघा तुम्ही आपले जे सोल्जर्स असतात की नाही, किंवा एनसीसी मधली मुलं असतात, त्यांची परेड बघितली, लेफ्ट राईट करताना, तर त्यांच्या बदल बघा अंतर नेहमी समान राखलं जातं, सगळे सेम टू सेम स्पीडने जातात. तर होतंय काय, हवेमध्ये किंवा निर्वातामध्ये हे प्रकाशाचे जे 7 रंग आहेत ना, जे आता तुम्ही 7 मुलं आहात, हे एकदम समान गतीने जातात, समान, त्याच्यामुळे ते समान दिशेमध्ये जातात. पण आता काय होतंय, जसं आता तुम्ही 7 जण चाललेला, पण आता रस्त्यामध्ये काय आलं, मध्येच ट्रॅफिक आलं, मध्येच गर्दी झाली, आणि सगळ्यांना वेळेवर पोहोचायचंय.
म्हणून सगळे काय करतात, सगळ्यांच्या हिशोबाने सगळे आपापला शॉर्टकट घेणार. अच्छा चला मला इथून जागा भेटते मी इथून जातो, मला इथून जागा दिसते मी इथून जातो. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण जे आधी एका रांगेत जात होता, आता तुमच्या किती रांगा बनतील? प्रत्येकाची वेगवेगळी रांग 7 वेगवेगळ्या रांगा बनतील, 7 वेगवेगळ्या दिशा बनतील. की ते पण सेम होते आणि प्रत्येकाची गती पण बदलते. म्हणून बघा आता तुमच्या इथे पुस्तकामध्ये जे दिले ना, हे आता वाचून समजून घेऊया आपण. बघा निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेचा प्रकाश. वारंवारता काय असते हे तुम्हाला ध्वनी धड्यामध्ये गेल्या वर्षी 9वीला होतं. वारंवारतेला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेचा प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो. परंतु तुम्हाला सांगितलेलं ना, प्रकाश मुलांनो ही एक लहर आहे, तिच्यामध्ये वारंवारता असते तिची. तर प्रत्येकाची काय आहे, समान वारंवारता आहे जर प्रकाश कशामध्ये, पोकळीमध्ये जातोय. बघा निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो, परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखा असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. मार्गक्रमण म्हणजे त्या मार्गावर स्वतःच्या वेगवेगळ्या वेगाने पुढे जातात. यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. कळते? अपवर्तनांक चेंज होतोय माध्यमाचा प्रत्येक रंगासाठी. जसं की बघा, जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोनाचे माप निरनिराळे असते. दिसते तुम्हाला? एक असतो आपाती कोन, संबिके बरोबर जो बनतोय, आणि दुसरा काय आहे हा अपवर्ती कोन, अपवर्तन कोन. हे बघा तुम्हाला आठवत जर असेल तर आपण बघितलेलं. आता समजा ही आपण इथे काय काढली, स्तंभिका. तर हा जो किरण प्रकाशाचा पडतोय मुलांनो, हा कोणता कोण आहे? हा कोणता कोण आहे? काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ना मुलांनो सफेद? हाय काही नाही. अच्छा अच्छा, एक मिनिट एक मिनिट. हा आता दिसते स्क्रीन? आता स्क्रीन दिसतेय? हो मॅडम. हा मी तेच विचारत होती. हे बघा, ही आता आपण इथे स्तंभिका काढली आणि हा आता प्रकाशाचा किरण पडतो ह्या प्रिझम वरती. तर हा जो आय आहे हा कोणता कोण आहे? आय कोणता कोण आहे मुलांनो? तुम्ही गेल्या वेळी आकृती पण काढलेली ते ह्याच्यासाठी, काचेच्या लादीसाठी अशी, आठवते? आणि इथे आय दाखवलेलं, ह्याला काय नाव दिलेलं? बोला लवकर. आपाती कोण आहे, बरोबर आहे. आपाती कोण आहे. आणि मग बघा हा प्रकाशाचा किरण म्हणजे सरळ न जाता आता स्तंभिके बरोबर तुम्हाला दिसतोय, या स्तंभिके बरोबर हा जो वांगी कलर आहे, त्या वांगी कलर साठी जर आपण कोण काढला हा, तर आता वांगी कलर आहे ना, त्याला व्हायलेट म्हणतात. आपण त्या कोणाला नाव देऊया आरव्ही. म्हणजे आरव्ही म्हणजे काय, हा एकतर अपवर्तन कोण आहे आपला, बरोबर आहे. हा अपवर्तन कोण आता जर तुम्ही मोजला तर हा खूप छोटा असेल, असं आपण मानून चालूयात की जसं की तो 20 अंश असेल. तर मग त्याच्याच बाजूला बघा जो निळा रंग आहे, तर निळा रंग म्हणजे ब्ल्यू कलर, इंडिगो नाव दिले त्याला इथे. तर आय कलर आर आय हा किती असेल, जसं की 21 अंश असेल. परत सेम टू सेम आकाशी कलर घेतला तुम्ही, स्काय ब्ल्यू कलर घेतला, तर त्याला आपण समजा नाव दिलं
आरबी, तर तो किती असेल? 22 अंश असेल. असं बघताय तुम्ही सगळ्यात जास्त कोण कोणासाठी दाखवतोय? जर आपण हा मोजला तर बघा जास्त मोठा कोण कोणाबरोबर बनतोय? रेड कलर बरोबर बनतोय. दिसतंय तुम्हाला? हो मॅडम. हो. हा, तर म्हणजे प्रत्येक रंग आपला स्वतःचाच अपवर्तन कोण बनवतोय, कारण प्रत्येकाने वेगवेगळा शॉर्टकट घेतला ना. कळतंय तुम्हाला? सगळ्यांनी प्रत्येकाने वेगवेगळा शॉर्टकट घेतला. म्हणून बघा इथे तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे. हे बघा, दिसतंय? जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल, म्हणजे एकच आपाती कोण आहे, तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाचे माप निरनिराळे असते. कळलं? कळलं मुलांनो? मॅडम. हा, आणि म्हणून मग इथे काय दिलंय, त्यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. अपवर्तनांक जर तुम्हाला आठवत असेल तर अपवर्तनांकाचं बघा, आपण सूत्र काय बघितलेलं होतं तुमच्या पुस्तकात? हे बघा, गेल्या वेळी आपण अपवर्तनांकावर गणित पण सोडवलेली. दिसतंय हे एनचं सूत्र, अपवर्तनांकाचं सूत्र दिसतंय हे एनचं, साइन आय भागिले साइन आर. तर मग आपला हा साइन आय, तर बघा अपवर्तनांक ज्यावेळी आपण काढू तर आय साइन आय सगळ्यांचा सेम आहे, पण सगळ्यांचा इथे आर बघा वेगवेगळा आहे. म्हणजे प्रत्येक रंगाचा अपवर्तनांक आपला वेगवेगळा येईल की नाही? रेड कलरचा वेगळा अपवर्तनांक येईल, व्हायलेट कलरचा वेगळा अपवर्तनांक येईल, ग्रीन कलरचा वेगवेगळा अपवर्तनांक येईल. कळतंय? तर मुलांना तुम्ही बघू शकता की तुमच्या पुस्तकामध्ये जी दिलेल्या ओळी आहेत त्या प्रत्येक ओळीला समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे. हे बघा, नीट जर तुम्ही वाचलं, ह्याला अंडरलाईन केली तर हा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे. हा पॅरेग्राफ तुम्हाला नीट समजून घेऊन जसाच्या तसा पाठ करायचा आहे. म्हणून बघा आता पुढे काय दिले, म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपातन करतो म्हणजे शिरतो, तेव्हा तो 7 रंगांच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो. निर्गत येतो, मग निर्गत होतो म्हणजे बाहेर पडतो मुलांना. निर्गत होतो, बाहेर पडतो. कळतंय? हा पॅरेग्राफ कळला आता तुम्हाला? हा पॅरेग्राफ कळला? हो. ठीक आहे. अच्छा, आता ना मुलांनो मी तुम्हाला बरोबर 1 मिनिटाचा वेळ देते. मी फक्त 1 मिनिट थोडस शांत बसते. तुम्हाला मनातल्या मनात हे वाचायचंय. हा वाला पॅरेग्राफ, थांबा 1 मिनिट, मी फक्त पुस्तकच दाखवते तुम्हाला. तुमच्याजवळ पुस्तक आहे सगळ्यांकडे? सगळ्यांनी पुस्तक घेऊन बसलाय? तुम्हाला स्क्रीनवरचं वाचता येत नसेल, स्वतःच्या पुस्तकामधून वाचा. चला, हा बघा, ह्याला मी थोडं मोठं पण केलंय. आता वाचा ह्याला. 1 मिनिटाचा फक्त वेळ दिलाय मी तुम्हाला. चला स्टार्ट.
झालं मुलांना वाचून झालं? झालं की सांगा मला. चला मी असं मानते की आता इथे नीट बघा काय दिलेलं आहे. मॅडम वाचलं. हा बघा, हे तुम्ही करून बघायचंय मुलांना. हे तुम्ही ऑलरेडी केलं असेल. कोणी कोणी केलेलं आहे? पट्टीमधून प्लास्टिकच्या का 7 रंग दिसतात? बघितले? येस. तर मग प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचा क्रम, हे रंग तुम्हाला परीक्षेत लिहायचे. 7 रंग आहेत, त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे. काय आहे? ह्याला पण अंडरलाईन करा. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे, हे तुम्हाला माहितच आहे. तरंग लांबी हा प्रारणांचा महत्वाचा गुणधर्म आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे तरंग लांबी आणि प्रारणाचा महत्वाचा गुणधर्म हे काय आहे? आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत, म्हणजे ज्या कलर्सला आपण बघू शकतो, त्या प्रकाश तरंगांची लांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर दरम्यान असते. हे पण लक्षात ठेवायचे मुलांना. वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणी आपल्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात. यात लांबी सगळ्यात अधिक असते. एक मिनिट, लाईट गेली मुलांना, मी खिडकी उघडते, थांबा. तर म्हणजे काय? तरंग लांबी म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मॅडम आवाज नाही येत आहे. अरे मी अजून बोलतच नाही. आता आवाज येतोय? हो. हा, ठीक आहे. हे बघा, हे तुम्हाला गेल्या वर्षी ध्वनी धड्यामध्ये होतं मुलांना, तरी पण थोडंसं एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, गेल्या वर्षी ध्वनी धड्यामध्ये तुम्ही बघितलेलं की 2 प्रकारच्या तरंग असतात, तरंग आणि अवतरंग. तर ध्वनी स्वतः काय आहे? तर ध्वनी स्वतः काय आहे आठवतोय? हा ध्वनीच्या साठी अशा लाईन्स दाखवलेल्या होत्या आणि हवेमध्ये असे कण दाखवलेले होते. काही काही कण एकदम जवळ होते ध्वनी जाताना, काही काही कण असे लांब लांब होते आणि परत काही काही कण असे जवळ होते. ध्वनी जाताना हवेचे तरंग असे व्हायब्रेट करतात, कंपित होतात आणि मग जिथे जे ध्वनीचे तरंग जवळ असतात त्याच्या जवळ सी लिहिलेलं, इथे आर लिहिलेलं, इथे सी लिहिलेलं, हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं. तर ध्वनी काय आहे? अनुतरंग आहे. आणि प्रकाश माहितीये, आपल्या समुद्राच्या लाटांसारखा प्रकाश असा जातो खालीवर खालीवर. दिसत नाही आहे. काय काय झालं मुलांनो?
दिसत नाही आहे. माझी स्क्रीन दिसत नव्हती. हो. बरं ठीक आहे, परत एकदा मी शेअर करते. मला वाटते दिसत होती रे. आता दिसतेय व्हाईट बोर्ड, आता दिसतोय. हा. मी तेच सांगत होती, परत एकदा सांगते. बघा, आपला जो ध्वनी आहे की नाही, तो हा असा अणुतरंग आहे, जे गेल्या वर्षी तुम्हाला होतं. आता दिसते? नाही. आता दिसते मुलांनो? नाही. कोणाकोणाला माझी स्क्रीन दिसत होती? आता व्हाईट कलरचा फळा दिसत होता, कोणाकोणाला हात वर करा. अच्छा, ज्यांना दिसत नव्हता मुलांनो, तुमच्या तिकडे नेटवर्कचा इश्यू आहे. तेच म्हटलं, कारण मला पण दिसते की माझी स्क्रीन तुम्हाला दिसते. आता ज्यांना दिसत नाहीये, कॅमेरा 2 मिनिटं बंद करून बघा तुमचा स्वतःचा, मग दिसते का, कारण तुमचा नेटवर्क इश्यू आहे. बरं चला, आता आपल्याकडे 2च मिनिटं ते पटकन फिनिश करायचं. तर आता दिसते स्क्रीन मुलांनो? स्क्रीन आता दिसते? तर बघा, ठीक आहे. तर मग बघा, पाण्याची जशी लाट असते की नाही, वर खाली वर खाली, तसंच ही आपली प्रकाशाची पण तरंग असते. कळते? आणि आता तरंग लांबी म्हणजे काय? इथून ते इथपर्यंत. बघा मुलांनो, इथून ते इथपर्यंत एक तरंग बनते. किती? एक तरंग आपण इथून ते इथपर्यंत असं पूर्ण मोजतो. आणि मग ह्यांनी हेच सांगितलंय, आता वेगवेगळ्या रंगासाठी, आता जसं की समजा लाल रंग आहे पहिला, रेड, मी आर लिहिते, तर त्याची तरंग लांबी अशी एवढी असते. त्याच्यानंतरचा जो तांबडा रंग आहे, आपला ऑरेंज कलर, त्याची लांबी थोडीशी कमी असेल. असं करत करत जर तुम्ही खाली एकदम शेवटचा जो वांगी कलर होता, व्हायोलेट कलर होता, तर त्याची लांबी तर अजूनच कमी असते मुलांना अशी. तर प्रत्येक रंगाची जी तरंग लांबी आहे ती कमी कमी होत जाते. लाल पासून तुम्ही वांगी कलर पर्यंत आला तर तरंगाची लांबी कमी कमी होत चालली आहे. कळतंय हे तुम्हाला? म्हणजे तरंग छोटी 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 होत चालली आहे. आणि मग जे खूप छोट्या तरंग असतात त्या आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, आणि ज्या लांब लांब तरंग असतात ते आपल्याला दिसतात. म्हणजे लाल रंग आपल्याला सगळ्यात जास्त दिसतो. म्हणून बघा, सिग्नलवर लाल रंगच का वापरतात, कधी विचार केलाय तुम्ही? किंवा जर तुम्ही शहरामध्ये इकडे तिकडे गेला असला की लाल कलरने किती वाजताची ट्रेन आहे, किती वाजताचं एरोप्लेन म्हणजे विमान किती वाजताचं आहे, त्याचं टायमिंग लाल रंगाने दाखवलं जातात. कारण लाल रंग आपल्याला लांबून दिसतो, कारण त्याची तरंगाची जी लांबी आहे ती जास्त असते. आता तुम्हाला हे आकडे पाठ करायचे आहेत, हा तुमचा होमवर्क आहे. मग आपण आजचा क्लास संपूयात. ठीक आहे? बघा, होमवर्क काय आहे, ही तरंगाची किती लांबी आहे ते जरा पाठ करा मुलांनो, कारण हे महत्वाचं आहे. हे दिसते तुम्हाला? हो मॅडम. स्क्रीन दिसते? हा, हे बघा, हा हे 2 पॅरेग्राफ ना मुलांनो, हे दोन्हीच्या दोन्ही पॅरेग्राफ जे आज आपण घेतलेत हे खूप महत्वाचे आहेत. आणि इथे बघा, तरंगाच्या लांबी 400 ते 700 मध्ये दिलेत. याचा अर्थ जांभळ्या रंगाची जी वांगी रंगाची तरंगाची लांबी नुसती 400 आणि लालची बघा 700 आहे. तर हे तुम्हाला पाठ करायचंय. हे मी तुम्हाला हे आठवड्यात आपला जो अजून एक क्लास असेल त्यावेळी मी विचारेन. तर आजचा तुमचा होमवर्कच हा आहे की हे 2 पॅरेग्राफ एकदम चांगले पाठ करायचे. ठीक आहे? म्हणजे ह्याच्यातले आकडे एकदम शब्द न शब्द पाठ नाही करायचंय, पण ह्याचा अर्थ काय आहे तो समजून घेऊन त्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे? तर चला, आता आपला वेळ इथे संपलाय, माझी मीटिंग आहे, तर आपण इथे थांबूयात आज. होमवर्क सगळ्यांनी करा.